आपण आयुष्यात सगळेच अपेक्षा ठेवतो कोणाकडून ना कोणाकडून. जसे की आपले आई वडील, आपले जिवलग, आपले नातेवाईक, आपल्या आजूबाजूचे लोक, मित्रमैत्रिणी सगळ्यांकडूनच आपण काही ना काही अपेक्षा ठेवत असतो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे जे प्रश्न मी तुम्हाला विचारते किंवा त्या प्रश्नांवर मी जी उत्तरे शोधली ते माझ्या अनुभवातून आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका. चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ ऐकत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करूया. आजचा प्रश्न आहे, आजचा विषय आहे की अपेक्षा कमी केल्या तर आयुष्य सोपं होतं का? तर अपेक्षा या जन्मल्यापासून म्हणजे लहानपणापासून आपण कोणाकडून काही ना काही अपेक्षा नक्की ठेवलेल्या असतात. प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही अपेक्षा असतात. हे मी असं वाटतं की मला समजून घ्यावं, समोरच्याने मला समजून घ्यावं, मला वेळ द्यावा, माझ्या मनासारखं वागावं, माझ्या भावना जपाव्यात. पण प्रत्येक वेळी तसं होतं का? शक्य नाही, तसं होत नाही. आणि मग आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडतात, आपलं मन दुखावलं जातं, आपल्याला त्रास होतो, कारण समोरच्याने आपल्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नसतात. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला वेळ देत नाही, आपल्या भावना जपत नाही, आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाही, मग आपण दुःखी होतो आणि समोरच्या बाबतीत गैरसमज करतो. तुम्ही त्याच्यासाठी इतकं केलं, इतका वेळ दिला, तरी पण त्याने माझं मन जपलं नाही, मला हवं तसं केलं नाही. या गोष्टींचं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दुःख व्हायला लागतं. द्वेष, मत्सर, ईर्ष्या, जलसी प्रवृत्ती सगळ्या भावनांमध्ये होतो. नात्यांमध्ये अंतर, मग ते कुठल्याही प्रकारचं नातं असू दे, की जरुरी नाही की ते जवळचे असतील, जवळचे असतात, लांबचे असतात, मित्रमैत्रिणी असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण. अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का? नाही, अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं नाही. पण आपल्या अपेक्षा जेव्हा वाढतात तेव्हा आपलं मन दुखावतं, आपण दुःखी होतो आणि त्या जास्त अपेक्षा आपल्याला अजून दुःखाच्या. बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांची एक इमेज बनवलेली असते आपण आपल्या मनात, किंवा एक आंधळा विश्वास ठेवलेला असतो की ही व्यक्ती माझी आहे ना, मी डोळे झाकून विश्वास ठेवलाय ना, म्हणजे ही माझ्या वेळेला अवेलेबल असेल, म्हणजे मला ती माझ्या संकटात उपयोगी पडेल किंवा मला मदत करेल. आणि तिथेच आपली फसगत होते, कारण आपण अपेक्षा जास्त ठेवलेल्या असतात त्या व्यक्तीकडून. ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आपल्याला असं वाटतं की मी जेव्हा मला वाटेल, जेव्हा मी सांगेल तेव्हा ही माझ्यासाठी हजर असणार आहे. आणि ते मनाविरुद्ध जेव्हा घडतं, ती व्यक्ती तुमच्या मदतीला येत नाही, तेव्हा तुमचा खूप मोठा अपेक्षाभंग होतो. आणि मग इथे तुम्हाला एक रियालिटी चेक मिळतो. तो तुम्हाला हवं तसं वागत नाही, तुमच्या वेळेला उपयोगी पडत नाही. त्याचं कारण असं आहे की समोर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. जेव्हा आपले विचार आणि वास्तवता वेगवेगळी असते तेव्हा आपलं मन दुखावलं जातं. आणि मग काय होतं, आपल्या जेव्हा अपेक्षा भंग होतो, आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण समाजाकडे, नात्यांकडे, आपल्या लोकांकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे आपण खूप नकारात्मक होत जातो. आपण व्यक्तींवर विश्वास ठेवायला घाबरायला लागतो. एक नकारात्मकता आल्यामुळे आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात. आणि मग आपल्याला ट्रस्ट इश्यू झाल्यामुळे आपण प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टीच विसरून जातो, त्याची सत्यताच विसरून जातो. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की ह्या गोष्टी फक्त बोलण्यापुरता आहेत, पण संकट काळात, वेळेला तुमच्या अपेक्षा कोणी पूर्ण करत नाही, म्हणून तुम्हाला हा विश्वास तुम्ही नात्यांमधला असो किंवा व्यक्तींमधला गमावतो. मग या नकारात्मकतेमधून काय होतं की मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप थकायला लागतात. लोकांपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
तुम्ही पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही. याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर इतका परिणाम होतो. आपला सेल्फ रिस्पेक्ट, नात्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खरंच बदलतं आपलं. मग याच्यावर उपाय काय आहे जशा अडचणी आहेत, अडचणींवर मार्ग पण आहेत. फक्त आपल्याला त्या अडचणींकडे आपण कशा दृष्टीने बघतो आहे, नकारात्मकतेने बघतो आहोत की सकारात्मकतेने, तो बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. आणि ती सुरुवात कुठून करायची, तर ती स्वतःपासूनच करावी लागेल. त्याचं लोकांकडून अपेक्षा ठेवणं कमी करायचं. मग ते शक्य आहे का? त्याच्यात 2 उत्तर आहेत. हो आहे आणि नाही पण. कारण हो म्हणजे अपेक्षा कमी ठेवा आणि नाही म्हणजे आपण समाजात वावरतो, समाजप्रिय असतो, आपण लोकांशिवाय अपूर्ण असतो. त्यामुळे थोड्या का होईना अपेक्षा ठेवल्याशिवाय आपलं आयुष्य सुरळीतपणे सुरू राहणार नाही. म्हणून ज्या वास्तवतेला धरून असतील, वेळेला धरून असतील, व्यक्तीची कुवत बघून असेल, अशा अपेक्षा त्यांच्याकडून ठेवा. अपेक्षा संपवणं कधीच शक्य नाही. जन्मल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कोणाकडून काही ना काही अपेक्षा असणारच आहेत. पण त्या अपेक्षा ठेवताना त्या व्यक्तीची कुवत, त्याची मानसिकता, त्याचा मिळालेला रिस्पॉन्स या गोष्टींचा विचार करून त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा ठेवायला हवी. आपल्याला वाटतं म्हणून आपण त्याच्याकडून अपेक्षा आपल्याला पूर्ण होणार नाहीयेत, ही वास्तवता आपल्याला स्वीकारायला हवी. पण अपेक्षा ठेवायच्याच आहेत ना, स्वतःकडून ठेवा. स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करा. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, ज्या गोष्टी करायच्या राहून गेलेल्या आहेत, ज्या कराव्याशा वाटतात पण करू शकलो नाही, त्या गोष्टीत आनंद मिळवा. त्या गोष्टी स्वतःच्या अपेक्षा स्वतः पूर्ण करा. छोटे छोटे आनंद असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या दुसऱ्यांकडून आपण पूर्ण करण्यासाठी डिमांड करतो किंवा मागणी करतो, त्या आपल्यातच शोधायच्या. म्हणजे आपण आपलं पीसफुल आयुष्य जगू शकतो. आपण स्वतःवर काम करायला लागतो, स्वतःच्या अपेक्षा स्वतः पूर्ण करायला लागतो, स्वतःला व्यस्त ठेवतो, तेव्हा हळूहळू आपलं मन शांत व्हायला लागतं आणि आपोआपच आपण लोकांकडून मग अपेक्षा कमी ठेवायला लागतो आणि लोकांकडून दुखावले पण जात नाही अपेक्षा कमी केल्या की. आणि हे करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात ज्या भूतकाळात घडलेल्या त्रासदायक गोष्टी असतात, ज्या लोकांनी आपल्याला दुखावलेलं असतं, आपल्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नसतात, त्या लोकांबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारची आडी बसलेली असते. ती आडी पण आपण हळूहळू काढून टाकायची आणि त्या त्रासदायक गोष्टी पण विसरून जायच्या. त्याच्यातून, त्या अनुभवातून आपण काय शिकलो फक्त हे एवढंच लक्षात ठेवायचं आणि जो साचलेला जो काय वाईट काळ आहे तो विसरून जायचा आणि भूतकाळ विसरून वर्तमान काळात जगणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला सगळेच आपल्याला समजून घेत नाहीत किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाही. त्याचं कारण असं आहे, त्याची एक काळी बाजू अशी आहे. खरं तर मला ही गोष्ट निगेटिव्हली नाही सांगायची आहे. ही अगदी सत्य गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की हा जो अनुभव आहे तो बऱ्याच जणांनी घेतलेला असेल. मला तुम्हाला इथे सांगायचं, आपल्या आयुष्यात येणारे खूप सगळेच लोक काही चांगले नसतात. बऱ्याच वेळेला आपल्या जवळच्याच लोकांकडून आपण खूप वाईट अनुभव घेतलेले असतात. म्हणजे आपल्याला अपेक्षा पण नसते किंवा आपण त्यांच्याबद्दल हा विचार पण केलेला नसतो की हे आपल्याशी असे वागतील किंवा असे वागलेले आहेत. जेव्हा आपल्याला त्यांच्या ज्या गोष्टी असतात, त्यांच्याकडून आपण आपल्या वाईट काळात जर आपण एखाद्या गोष्टीची वेळेची अपेक्षा केली, त्यावेळेस ते तुम्हाला जाणीव करून देतात की ते विसरून पण जातात की तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातला किमती वेळ, पैसा, त्यांच्या भावना गुंतवलेल्या होत्या तुम्ही, ते विसरून जातात. कारण त्यांची वेळ निघून गेलेली असते आणि ते तुम्हाला रियालिटी चेक देतात की तुमची आता आम्हाला गरज नाहीये. आणि मग ते जर तुम्ही त्यांच्या पुढे त्या अपेक्षा ठेवल्या तर ते तुमच्यावर सरळ सरळ आरोप करतात. त्या गोष्टी ते खोट्या ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि मग असे लोक कधीच तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत किंवा करणार पण नाहीत. मग अशा लोकांकडून तुम्ही का अपेक्षा ठेवायच्या? का तुमच्या आयुष्यात त्यांना का स्थान द्यायचं?
मित्रमैत्रिणींना शेवटी एकच सांगेन, आनंदमय जीवन जगायचं असेल, जीवनात आनंद हवा असेल, आनंद हे समाधानात असतं आणि समाधान हे जगण्यात असतं. जर आनंदी जीवन जगायचं असेल, समाधानाचं पीसफुल आयुष्य जगायचं असेल, तर कोणीही असो, जवळचे असो, नातलग असो, रक्ताचे असो, अपेक्षा कमी करायच्या. कारण या धावपळीच्या काळात तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला आता कोणालाच वेळ नाही. त्यामुळे हा रियालिटी चेक स्वतःच घ्या, ही वास्तवता स्वीकारा आणि स्वतःमध्ये व्यस्त राहा, आनंदी जीवन जगा, राहून गेलेल्या गोष्टी करा. हा छोटासा प्रयत्न आणि जगण्यात खूप आनंद आहे. आणि निरोगी आणि सुंदर आयुष्य जगायचं असेल तर लोकांकडून अपेक्षा कमी ठेवून शांततामय जीवन जगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल, मनापासून बघितला असेल तर आभार मानते. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून कोणी चॅनेलवर नवीन असतील, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.